नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आमच्या सर्वांच्याच घरामध्ये प्लास्टिकची बॉटल ही नेहमीच आणली जाते. आपण काही ज्यूस किंवा पाणी भरून पाण्याची बॉटल घरामध्ये आणतो, परंतु तुम्ही कधी याच बॉटलमध्ये अंगाची साबण ठेवून बघितले आहे का? किंवा त्यामुळे आपला काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉटलमध्ये साबण ठेवणारच आहोत, पण त्याचबरोबर रोजच्या उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि पैशांची देखील त्यांचीसुद्धा खूप मोठी बचत होऊ शकेल. तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारच्या खोबरे तेलाच्या बॉटलसाठी. आता बघा, कधी काय होतं की खोबरे तेल किंवा इतर कुठलंही तेल आपण घरामध्ये म्हणजे केसांसाठी यूज करत असतो. कधी आपल्याकडनं किंवा आपल्या मुलांकडनं अशा प्रकारे जे तेलाचे बॉटलचे जे झाकण आहे बघा, अशा पद्धतीने तुटतं किंवा आपल्याकडनं देखील ते झाकण आहे तुटलं जातं. अशा वेळेस ही बॉटल आपण कुठे एखाद्या जागी ठेवली त्यातलं तेलही खाली सांडण्याची भीती असते, कारण त्याचं जे झाकण आहे ते तुटलेलं असतं. तर अशा वेळेस एक ट्रिक तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकतात. इमर्जन्सीमध्ये तुम्ही या ट्रिकचा नक्की वापर करून बघा. कधी काय होतं की आपल्याकडनं किंवा आपल्या मुलांकडनं हे जे तेलाच्या बॉटलचं झाकण आहे ते तुटतं आणि तेलही सांडून जातं. तर असं होऊ नये यासाठी बघा, आपल्याला घ्यायची आहे काडीपेटी आणि काडीपेटीची जी गुलकाडी असते बघा, ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. जास्त जाडवाली जी गुलकाडी असेल ती आपल्याला घ्यायची आहे आणि जे बॉटलचं छिद्र आहे बघा, त्यामध्ये आपल्याला ही गुलकाडी अशा पद्धतीने ठेवायची आहे. आता यामुळे बघा, ती जी काडी आहे अगदी परफेक्ट बॉटलमध्ये बसलेली आहे. तुम्ही कितीही बॉटल वाकडी तिकडी कुठेही ठेवली पडली तरीही त्यातलं जे तेल आहे ते अजिबात सांडणार नाही. इमर्जन्सीमध्ये तुमच्यासाठी ही ट्रिक खरंच कामी येणारी आहे. त्यामुळे आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या ट्रिकचा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे तुमच्या रोजच्या कामामध्ये फायद्याचे असू शकतात. तर बघा, या ठिकाणी आता दुसरी टिप्स होते ती म्हणजे साबणाच्या पॅकेटसाठी. आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अंगाची साबण ही यूज केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे आपण साबण खरेदी करतो. साबण तर आपण यूज करतो, परंतु त्याचे जे हे पॅकेट असतं, जे कवर असतं, ते आपण यूजमध्ये आणत नाही, टाकून देतो. तर अशा पॅकेटचा आज आपण सुंदर असा वापर या ठिकाणी करणार आहोत. आपल्या घरामध्ये नेहमीच वेगवेगळ्या सुगंधित साबणाचा वापर केला जातो आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, या साबणाचा जो स्मेल आहे खूप स्ट्रॉंग असतो, छान देखील असतो. आता साबण तर आपण यूजमध्ये आणतो, परंतु आता या पॅकेटचा वापर कसा करायचा ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर बघा, त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे अगरबत्ती, जी की सर्वांच्याच घरामध्ये असते. अगदी एक अगरबत्ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आणि अगरबत्तीचा स्मेलसुद्धा तुम्हाला सर्वांना माहीतच आहे किती स्ट्रॉंग असतो आणि छान देखील असतो. आता जे अगरबत्तीचा जो मसाला आहे बघा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी थोडासा जो मसाला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. जास्त प्रमाणात घेतला नाही तरीही चालेल, किंवा तुम्ही याऐवजी कापूर वडी जी असते तीसुद्धा घेतली तरीही चालेल, किंवा अगरबत्ती आणि कापूर वडी दोघंही घेतले तरीही चालेल. जे काही अवेलेबल तुमच्याकडे असेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आता जेवढा काही मसाला मी या ठिकाणी काढला आहे तो सर्व मसाला या साबणाच्या पॅकेटमध्ये अशा प्रकारे टाकायचा आहे. आता जेव्हा हे दोघं जे स्मेल आहे अगरबत्तीचा आणि साबणाचा, हे दोघं स्मेल ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळी एवढा स्ट्रॉंग स्मेल तयार होतो आणि इतकं छान वाटतं ते दोघंही स्मेल एकत्र आल्यानंतर. तर बघा, आता याचा वापर कसा करायचा ते बघूया. मी या ठिकाणी चिकट टेप लावून घेतलेला आहे. डबल साईड टेप आपल्याला लावायचा आहे आणि तुम्ही याला घरामध्ये किंवा बाथरूममध्ये किंवा तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही याला चिटकून ठेवू शकतात. खूप छान स्मेल येतो. अगदी लाईट स्मेल कंटिन्यू घरामध्ये दरवळत असतो. घरामध्ये बॅड स्मेल तयार झालेला असेल तर तो घालवण्यासाठी देखील तुम्ही या पद्धतीचा वापर नक्की करून बघा. सर्व जो स्मेल आहे, बॅड स्मेल आहे, ओलावा जर घरामध्ये असेल तर तो सुद्धा या ठिकाणी दूर होतो. खूप छान ट्रिक आहे. मी याआधी देखील बघा एक
साबणाचं पॅकेट अशाच पद्धतीने यूज केलेलं होतं. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे पिलोसाठी. आपल्या सर्वांकडेच उशीचा वापर केला जातो. आपण नेहमीच उशीवरती अशा प्रकारे चेहरा ठेवून झोपतो. यामुळे काय होतं की आपला जो चेहरा आहे पूर्ण उशीवरती पिलोवरती अशा पद्धतीने ठेवण्यात येतो, ते की अजिबात चांगलं नसतं. जर तुम्ही अशा प्रकारे जर झोपत असाल, उशीवरती चेहरा जर ठेवत असाल, तर या उशीवरती खूप जास्त प्रमाणात बॅक्टेरिया असतात. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटतं की आपल्या चेहऱ्यावरती काही इन्फेक्शन होऊ नये किंवा पिंपलचे प्रॉब्लेम येऊ नये, तर त्यासाठी हे जे पिलो कवर आहे आपल्याला कमीत कमी 2-3 दिवसानंतर धुतलं पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यामुळे आपल्या ज्या बॅक्टेरिया आहे त्या नक्कीच दूर होतील. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे बॉटलसाठी. आणि खूप छान ट्रिक आहे, नक्की ट्राय करून बघा. तर बघा, आपल्याला घ्यायची आहे पाण्याची बॉटल. तुम्ही या ठिकाणी छोटी मोठी कुठलीही तुमच्याकडे जी बॉटल असेल ती या ठिकाणी वापरू शकतात. आता बघा, या ठिकाणी मी बॉटलला अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. वरचा जो भाग आहे गोलाकार, तिथून आपल्याला हे कट करायचं आहे. तुम्ही मोठी बॉटल वापरली तरीही चालेल, छोटी वापरली तरीही चालेल, दोघांचाही फायदा सारखाच होणार आहे. आणि बघा, आता याचा वापर कसा करायचा ते बघूया. आता ह्या बॉटल बघा, अशा पद्धतीने आपल्याला 2 जे पार्ट आहे ते कट करून घ्यायचे आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे त्यानंतर आभार देखील मानता येईल. तर बघा, या ठिकाणी आता आपण भांडे हे नेहमीच घासतो, म्हणजे रोजच आपलं ते काम असतं. भांडे घासून झाले की जी घासणी आहे बघा, सर्व महिला असाच प्रकारे करतात की घासणीसुद्धा त्या साबणावरतीच ठेवतात. आणि बघा, साबणाची हालत अशी काही होऊन जाते. साबणामध्ये सर्व काही पाणी तयार होतं, यामुळे साबणही खूप जास्त वाया जाते. आणि बघा, ते खूप घाण देखील होतं, कारण पूर्ण साबण जे आहे ओली होऊन जाते आणि पाण्यासोबत साबणही खूप जास्त वाया जाते. तर असं होऊ नये यासाठी बघा, आपण ही बॉटल जी आहे कट केलेली आहे ती अशा पद्धतीने वरचा जो भाग आहे तो यामध्ये ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आता जी आपली घासणी असेल, स्क्रबर असेल, ते आपल्याला काम झाल्यानंतर यामध्ये अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. आता बघा, जेवढं काही स्क्रबरमधलं पाणी असेल ते हळूवारपणे खाली त्याच बॉटलमध्ये खालच्या साईडला पडतं, म्हणजे इकडे तिकडे कुठे खराबसुद्धा होत नाही. खाली किचन स्लॅबसुद्धा खराब होत नाही किंवा जे स्क्रबर आहे ते सुद्धा पुन्हा पाण्याने ओलं देखील होत नाही. खूप छान आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर बघा, आता आपण अंगाचा साबण हा यूज करत असतो. भरपूर ठिकाणी अशा प्रकारे साबणाला बेसिंगवरती वगैरे यूज केला जातो, कारण सर्वांकडेच काही हँडवॉश असतो असं नाही. भरपूर जण साबणाने देखील हँडवॉश करत असतात, त्यांच्यासाठी ही ट्रिक कामी येणारी आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा जो वरचा बॉटलचा जो भाग आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे आणि एकच भाग आपल्याला या ठिकाणी बॉटलचा वापरायचा आहे. 2 भाग आपल्याला अजिबात लागणार नाही आहे. आता हा जो वरचा भाग आहे बघा, त्या ठिकाणी आपल्याला ही जी साबण आहे वरतून ठेवून द्यायची आहे. आणि बघा, जेव्हा कधी काम होईल त्यावेळेस तुम्ही जर ही साबण अशा पद्धतीने जर ठेवली, सर्व पाणी जे आहे ते अगदी खालच्या साईडने ड्रेन आउट होऊन या बेसिंगमध्ये जातं. अजिबात खालचा भाग देखील खराब होत नाही, साबण देखील ओली राहत नाही. नक्की ट्राय करून बघा. चला भेटूया नेक्स्ट.